जय हिंद, जय शिवराय. भावांना, मी महेश कुमार वाणे जालनेकर. आज मी तुमच्यासमोर येण्याचं कारण असे की जीवनामध्ये लहानाने मोठ्याचे ऐकावे आणि मोठ्याने लहानाचे अनुसरण करून अभ्यास बोलावे. आजकाल राग हा सर्वांना लवकर येतो आणि राग न आल्याने जर आपल्याला काही गोष्टी समजत नसत आणि समजून घेण्यासाठी जर पुढचा व्यक्ती आपल्याला चांगलं मार्गदर्शन चांगलं गाईड्स करत असेल, तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा, लक्षात ठेवा. जीव तोडून पुढचं तुम्हाला सांगतो तर तुमच्या फळासाठी. तुम्ही ऐकलं तुमच्याकडनं, नाही ऐकलं तुमचं नुकसान. आणि आजकाल ऐकण्याची मानसिकता ठेवत चला. विशेषतः महिला वगैरेसुद्धा सासूने चांगले विचार सांगितले, चांगले बचतची भाषा, बचतची शिक्षण सांगितलं. म्हणजे आई म्हणून एक आपल्याला सांगते असतं की सासू सांगते ना, की त्यांच्या हिच्याचं नसतं. की सासू जी सांगते सुनाच्या हितेचं, मुलाबाळाच्या हिताचं, नातवाच्या हिताचं म्हणा. आणि तिला असं वाटत नाही की आपला हा संसार चांगल्या रीतीने नाही करावा. सासूबाईंना सुद्धा त्यांचा विचार असतो. आता मी अनुभवीचे बोल असतात आणि हल्ली त्या गेलेल्या असल्यामुळे ते चांगल्या रीतीने आपल्याला घरामध्ये सांगतात आणि बाई तीन कमी होतं. आजकाल सुनेला विचार असं वाटतं की सासू तेल कमी वापरलं ते आपल्या कमी उलटण्यासाठी नाही. अरे तेलाने काही गोष्टी कोलेस्ट्रॉल वाढतं आहे, वजन वाढतं आहे. तेल एक मोजका अर्धा चमचा, अर्धी पहिले लोक सांगायचे अशा गोष्टी वापरत चालले. हा काटकसरीने संसार केला तर हा तुमच्या हिताचा आहे. ऐकत चला. लहानाने मोठ्याचे विचार ऐका, मोठ्याने लहानाचे विचार ऐका, समजून जा. तुम्ही एकामेकाला जीवनामध्ये समजून घेतलं तर हा संसार ते गाडा चांगल्या रीतीने चालतो. आणि यासाठी सपोर्ट करायचं. पतिदेवाने जर बायकोला सांगितलं की बाबा अशी गोष्ट बचत खूप काटेकोरपणे त्याचं पालन केलंच नाही, तरच ती एक चांगल्या रीतीने एक स्त्री संसार जीवनामध्ये खूप चांगला असा संसार करू शकतो. नवऱ्याने सांगायचं की हा म्हणायचं पालन नाही केलं तोटा तिचा आहे. की एक ना एक दिवस तिला माणूस गेल्यानंतर एखाद्या व्यक्ती चांगलं सांगून जातो आणि सांगितल्यानंतर पुढच्या नंतर विचार पडतात अरे लोक सांगा आपल्याला सांगत आपण ऐकलं नाही. असतो माणूस फसला करतो अरे तो सांगत पण तो सांगायला नसतो. तो पण जीवनामध्ये जोपर्यंत माणसाला आहे ते त्या विचाराच्या जेवण तिरस्कार करून त्यांनी सांगितल्या गोष्टीचं पालन करा. राग म्हणू नका. राग हा जीवनामध्ये चांगला नाही. राग हा जीवनामध्ये जो करेल त्याला जीवनाचा नाश पावतो. जो रागावर मात करतो त्याच्या जीवनाचा उद्धार होतो. भगवान एक सांगायचं असं शिवमहाकथेमध्ये की जो माणूस राग मानत नाही त्याच्या जीवनात उद्धार भगवान शिवशंकराने केलेला आहे. आणि तो एक प्रकारे मी तो सांगण्याचा उद्देश असा की राग आणि संसाराच्या जीवनामध्ये कसे जगावे त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला कसे वाटले मला सर्वांनी ठिकाणी कमेंट करून जरूर सांगा. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये मी असे काही सामाजिक व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासमोर. त्यामुळे तुम्ही माझ्या फेसबुक आय डीला लाईक आणि फॉलो करा की जेणेकरून तुम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून व्हिडिओ बघण्यास मदत होईल. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.